न्यूज इंडिया 27, नव्या पिढीचं नवं माध्यम. सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथे महादेव मंदिर, लक्ष्मी माता मंदिर, जनार्दन स्वामी पर्णकुटी, म्हसोबा महाराज, साती आसरा या सर्व देवदेवतांचा भव्य दिव्य असा मूर्ती प्राण प्रतिष्ठा तथा कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सुमारे 21 जोडप्यांच्या हस्ते होम हवन व पूजापाठ करण्यात आले. 26 एप्रिल रोजी सकाळी मूर्त्यांची आणि कळसांची भव्य दिवशी अशी शोभायात्रा काढण्यात आली. या कार्यक्रमासाठी त्र्यंबकेश्वर आखाड्यातील सुमारे 70 ते 80 विद्वान महंत, कुंभमेळ्याचे सर्व विद्वान महंत आणि 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज व सेवागिरी महाराज तसेच जय बाबाजी भक्त परिवार, ओझर आश्रमातील बाबांचीचा सर्व भक्त परिवार यांनी हजेरी लावली होती. तसेच सर्व महंतावर पुष्पवृष्टी करून श्री क्षेत्र चिंचोली जीर्णोद्धार समितीच्या वतीने महंतांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले. त्यानंतर सर्व विद्वान महंतांच्या हस्ते मंदिराची प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण, ध्वजारोहण, महानैवेद्य आरतीचे आयोजन केले गेले. शिवशंकराच्या जयघोषात आणि अतिशय भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला. तर या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील 5000 ते 6000 भाविकांनी हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली गेली. गावामध्ये संपूर्ण दिवस देवदेवतांचा जयघोष सुरू असून धार्मिक वातावरण तयार झाले होते. त्यानंतर नाशिक सिन्नर टोल वेस यांच्याकडून भाविकांसाठी सुरुची भोजनाची व्यवस्था केली होती. त्या कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ट असे नियोजन संजय सानप आणि राजू नवाळे यांनी केले होते. भारत मातेच्या आणि साधू संतांच्या चरणी तसंच या चिंचोली महादेवाच्या चरणी वंदन करून बाबांना अतिशय आनंद वाटला की ह्या चिंचोली नगरी आता अनेक जन्म लिहून गेले, बरं अनेक गेले, मात्र हे आज जे का आपल्या दृश्य पाहायला मिळत आहेत त्याचं मुख्य कारण म्हणजे आमचे जल सदस्य संजय सानप आणि राजभाऊ नवाळे यांच्या संकल्पातून बघा या ठिकाणी हा जो सोहळा झाला अत्यंत आनंददायक आणि आपल्या हृदयाला भिडणारा या ठिकाणी बाबांना वाटला. म्हणून अशा भूमिपुत्रांचं ज्यामध्ये संजय सानप आणि राजभाऊ नवाळे आहेत यांचं कौतुक केलं कमीच पडेल. एक आदर्श बघा त्यांचा डोळ्यासमोर सर्वांना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यांनी संकल्पसुद्धा अत्यंत महत्त्वाचा दुसरा केलेला आहे की मनुष्य हा या मुखाने काही खातो काही पित असतो, मात्र त्यांनी आज या ठिकाणी संकल्प काय बऱ्याच जण संकल्प केला आहे हे गावचं मंदिर होण्यासाठी की आम्ही मांसाहार करणार नाही, आम्ही ड्रिंकिंग म्हणजे दारूचं व्यसन करणार नाही, असा संकल्प केल्यामुळे त्यांनी शक्ती आणि ऊर्जा त्यांना भगवंतांनी दिली आणि त्यांच्या हातून बघा हे कार्य आपल्याला आज मोठ्या आनंदाने आजपर्यंत बघा या ठिकाणी 8 मूर्त्यांपर्यंत त्यांच्या हस्ते संपन्न झाले. म्हणून खरोखर गौरवास्पद ही बाबांना वाटते. म्हणून या गावच्या सर्व भूमिपुत्रांचं, जवानांचं, त्याप्रमाणे या आमच्या दोन्ही रत्नांचं जर टाळ्यावर आपण धन्यवाद देऊया आणि आपण या चिंचोलेश्वर आणि हनुमानचरी प्रार्थना करूया. अशा प्रकारे या गावची उन्नती यांच्या हातून हो आणि यांच्या बागेचं नेहमी संतांचा आशीर्वाद राहो. जय बाबाजी, जय चिंचोलेश्वर. आज चिंचोली या गावी आपल्या जनार्दन स्वामींचे शिष्य शांतिगिरी महाराज आणि आमचे गुरुवर्य यांच्या आखाडा परिषदेचे शंकरनाथ स्वामी, आखाडा परिषदेचे शंकरनाथ स्वामी, त्र्यंबकेश्वर सर्व संत महंतांच्या या उपस्थित या चिंचोलेश्वर आणि तसेच जनार्दन स्वामींच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा तसेच महालक्ष्मी, साती आसराय, म्हसोबा महाराज यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने सर्व संत महंत इथं आले आणि बाबाजींनी गेली 7-8 वर्षापूर्वी माझ्याकडनं आणि माझे सहकारी राजू नवाळे असतील, बाकीचे इतर गावातील माझे सहकारी यांच्याकडनं संकल्पना करून घेतली. मोगलांच्या काळामध्ये मंदिरांचे कळस तोडले जायचे, त्या काळामध्ये आपल्या हिंदू धर्माच्या जे काही विटंबना केली जायची आणि आपल्या हिंदू धर्मातील काही साधू संतांनी त्यावेळेस
आपले वरतून कौलारू असे मंदिरं बांधले आणि मध्ये कळस बांधले. गावोगावी हे मंदिरं होती आणि आता बाबाजींच्या माध्यमातून ती मंदिरं खुल्ली करून आणि मोठमोठे कळस बांधून आज मोठमोठ्या हिंदू धर्माच्या जयघोषामध्ये त्याचा प्राणप्रतिष्ठा होत आहे. असेच बाबाजींचे आणि त्र्यंबकेश्वर आखाड्यांचे सगळेच महाराज यांचे आमच्या चिंचोली गावावरती सगळ्यांचे आशीर्वाद असू द्या. आमच्याकडनं जे जे काही तुम्हाला वेळोवेळीची काही धर्मकार्यासाठी मदत लागेल ती आम्ही करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. आणि बाबाजी आणि त्यांचा सर्व परिवार आणि शंकराचार्य याने हे सर्व गावात आले. मी गावाच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि बाबाजींचे आशीर्वाद घेऊन मी या कार्यक्रमाचा समारोप करतो. आज आमच्या चिंचोली गावामध्ये भव्य दिव्य असा न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम आमच्या गावामध्ये श्री महादेव मंदिर, लक्ष्मी माता मंदिर, जनार्दन स्वामीची पर्णकुटी, त्याचप्रमाणे मसोबा मंदिर आणि साती आसरा या सर्व देवतांचा मूर्ती प्राणप्रतिष्ठा तथा कलशारोहण सोहळा श्री त्र्यंबकेश्वरच्या विद्वान आखाड्यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न झाला. जवळजवळ आम्ही आमच्या गावामध्ये कमीत कमी 70 ते 80 महंत, विद्वान महंत या गावामध्ये आमंत्रित केले होते. आम्ही सकाळी महंतांचं त्या ठिकाणी गावाच्या चौकामध्ये आगमन झालं. त्यांचे आम्ही वाजत गाजत पुष्पवृष्टी महंतावरती करून फटाक्याची आतषबाजी करून महंतांना आम्ही आमच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आणलं. त्यानंतर महंतांच्या हस्ते आमच्या सर्व देवतांची पूजा कलशारोहण पार पाडलं. त्यानंतर महंतांचा आम्ही आमच्या गावाच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने आदर सत्कार संतपूजन केलं. त्यानंतर आम्ही सर्व महंतांना एकदम आदरपूर्वक स्नेहभोजन म्हणू किंवा संतभोजन म्हणू या हिशोबाचं त्यांचा अतिशय आदरातिथ्य केलं. गावाने या ठिकाणी भरपूर सहभाग घेतला. त्याचप्रमाणे जी आजची जी कीर्तनाची जी पंगत होती, सौजन्य होतं संतांचं, ते म्हणजे नाशिक सिन्नर टोलवे ज्यांच्याकडे होतं त्यांनी सुंदर असं या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली होती. त्यामध्ये रस होता, मांडे होते. बाकी आपला जो स्वयंपाक असतो पुरणपोळीसारखा अतिशय सुंदर स्वयंपाक त्यांनी या ठिकाणी केला होता. या ठिकाणी माझ्याबरोबर श्री आदरणीय महंत रामानंद सरस्वतीजी महाराज, त्याचप्रमाणे महंत धनंजयगिरीजी महाराज, त्यानंतर महंत कपूरगिरीजी महाराज, त्यानंतर जयदेवगिरी महाराज, या सर्व महंतांचं आणि अनेक महंत प्रत्येकाचं नाम उल्लेख या ठिकाणी मला करता येणार नाही. त्यानंतर परमपूज्य महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज, सेवागिरी महाराज, म्हणजे असंख्य महंत या चिंचोली नगरीमध्ये आज उपस्थित झाले. मी तो म्हणतो भव्य दिव्य कार्यक्रम असा पंचकोशीमध्ये कुठे आपल्याला पाहायला मिळणार नाही, जवळजवळ सिन्नर तालुक्यात मिळणार नाही. पाठीमागं आम्ही 23 एप्रिलला भव्य दिव्य असा त्या ठिकाणी मारुती मंदिर, राम मंदिर, लक्ष्मी रेणुकाची मातेचं मंदिर, शनीशाळा या देवतांनी त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केला होता. आणि आज 26 तारखेला आम्ही या गावामध्ये दुसरा सुंदर असा या ठिकाणी मोठा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आहे. सर्व महंतांचे आशीर्वाद आहे, संतांच्या आशीर्वाद आहे हा या ठिकाणी कार्यक्रम पार पडला आहे. मी सर्व महंतांचे, साधू संतांचे तिने आमच्या नगरीमध्ये आले, आम्हाला आमच्या कार्यक्रमात शोभा ओढावली, आमचे कार्यक्रम प्राणप्रतिष्ठा कलशारोहण केलं, आमच्या गावाला शुभेच्छा दिल्या, आमच्या गावाला आशीर्वाद दिले. सर्व महंतांचे मी मनापासून समस्त ग्रामस्थांच्या वतीने ऋण व्यक्त करतो. मला अतिशय आज या ठिकाणी आनंद होतो आहे. आमच्या गावामध्ये जवळजवळ आम्ही 8-10 दिवसामध्ये 8 देवांच्या आम्ही या ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा केल्या आहे. त्यामध्ये राम मंदिर असेल, मारुती मंदिर असेल, शनीशिळा असेल, रेणुका माता मंदिर असेल, त्याप्रमाणे देवांचा देव महादेव असेल, जनार्दन स्वामीची पर्णकुटी असेल, लक्ष्मी माता मंदिरं असेल, मसोबा महाराज असेल, साती आसरा असेल, अशा आम्ही जवळजवळ 8-9 देवतांच्या 8-10 दिवसामध्ये मूर्ती प्राणप्रतिष्ठा केल्या आहे. त्यामध्ये 23 तारखेपासून आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्त्याला पण सुरुवात झाली. आज आमच्या सप्त्याचा 4था दिवस आहे. आम्ही महाराष्ट्रामधले विद्वान कीर्तनकार, गायक, वादक त्या कार्यक्रमासाठी उपस्थित केले. संध्याकाळी आमचा 7-9 कार्यक्रम असतो, तो पण असेल अतिशय भव्य दिव्य असतो. जवळजवळ आम्ही या संपूर्ण कार्यक्रमाचं 11 दिवसाचं नियोजन केलं आहे. ते 40,000 लोकांना जेवण द्यायचा आमचा प्रयत्न आहे. आजपर्यंत आमच्या 5-7 पंक्ती झाल्या, त्यामध्ये जवळजवळ आम्ही 15 ते 18,000 लोकांना आजपर्यंत आम्ही जेवण दिलं आहे. ते पण भाविकांच्या मार्फत गावास्थांच्या ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलं आहे. मी या सर्वांचं ज्यांनी या कार्यक्रमात सहकार्य केलं, समस्त ग्रामस्थांचे, गावातील तरुणांचे, जे पहिले तालीम संघ असेल, गावातील सर्व तरुण असतील, लायब्ररीतले मुलं असतील, संत महंत, सर्वच या सर्वांचे मनापासून ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. तसेच या कार्यक्रमासाठी श्री क्षेत्र चिंचोली जीर्णोद्धार समिती, गावातील सर्व ग्रामस्थ, सर्व महिला वर्ग, सर्व तरुण मित्र परिवार, माऊली अभ्यासिकेची सर्व विद्यार्थी मित्र, जय बजरंग तालीम संघ, मायलन अभ्यासिकेचे सर्व विद्यार्थी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. आणि ठीक आहे बघा, तुमच्या गावामध्ये झाल्यावर
त्यांचं नाव काय? संजीव सागर. अनेक पिढी गाव म्हणजे राजे गेल्या गेली. त्यांच्याकडून असं काही घडलं का बरं सांगा. एवढे संत हा 16 गाव यापूर्वी घडलं असेल का? मग आमच्याकडे संजीवबाचा संकल्प घ्या लक्षात हनुमान मंदिराच्या लक्षात. आणि त्याने काय सांगितलं केलं होता की हां. तर बघा जे माणसाला काय कलंक लक्षात आणि माणसं बुद्धिभ्रष्ट करतायत म्हणून सुंदर संकल्प त्यांनी केला लक्षात घ्या की जो संतांना आवडणार आहे देवांना सुद्धा खुश करणार आहे. बरं म्हणून प्रथमतः बराच काळ आपण या ठिकाणी ज्या महादेवाची स्थापना केली आणि बाबांसारखे सन्मान शिवकी संत आपल्याला बघा आपलं काय करायचं तोंड गोड करायचे काय करायचे हे तोंड काय करायचं माहिती का? हे तोंड काय करतं जे खाऊ नाही ते खातं जे खाऊ नाही ते खातं जे पिऊ नाही ते पितं जे बोलू नाही ते बोलतं लक्षात घ्या. आता त्याच्यावर यांनी बंधन आलं नियम घेतला लक्षात घ्या. म्हणून आपल्याला काय करायचे सर्वात गोड या जगामध्ये काय आहे बघा बुंदी पातन आपलं बुंदी शिरा बर्फी लाडू वगैरे नाही जगात सर्वात बघा देवाचं नाव गोड आहे म्हणून म्हणतात गोड तुझे नाम गोड तुझे नाम गोड तुझे नाम. बघा किती गोड देवाचं नाव. अमृतावरी गोड नाम तुझे देवा अमृतावरी गोड नाम तुझे देवा अमृतावरी गोड नाम तुझे देवा. आता अमृतावरी देवाचं नाव या ठिकाणी आपल्याला आपल्या भाग्यानुसार बघा प्राप्त. म्हणून ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम चिंतनेश्वराय नमः ओम चिंतनेश्वराय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम चिंतनेश्वराय नमः ओम चिंतनेश्वराय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम चिंतनेश्वराय नमः ओम चिंतनेश्वराय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः. निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. उत्तरायणी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज की जय. चिंतनेश्वर भगवान की जय. बजरंगबली की जय. न्यूज इंडिया 27 मराठी नाशिक.